दिव्यात तळअधिक 2 मजली इमारतीचा गॅलरीचा स्लॅब कोसळून काही रहिवासी जखमी। दिवा महोत्सव मैदानाच्या पाठीमागे असलेल्या सावळाराम स्मृती या ग्राउंड+2 या 2 मजली इमारतीत रात्री गंभीर दुर्घटना घडली। सुमारे 20 वर्ष जुन्या या इमारतीत एकूण 21 खोल्या असून त्यापैकी 15 कुटुंब वास्तव्यास होती। इमारतीमध्ये अंदाजे 40 ते 50 रहिवासी राहत होते। 15 नोव्हेंबर रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब अचानक कोसळला। स्लॅब कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला। ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीचा तपशील, जखमींची संख्या आणि कारणांचं निश्चित निदान महापालिका आणि संबंधित यंत्रणा तपासत आहे। इमारत जुनी आणि धोकादायक श्रेणीत येत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। प्रशासनाकडून रहिवाशांचं सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना ठाणे महानगरपालिकेकडून केली जाणार का, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी विचारलाय। यावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभेच्या संघटिका योगिता नाईक, विभाग प्रमुख हेमंत नाईक, युवासेनेचे अधिकारी अभिषेक ठाकूर, प्रियंका सावंत, स्मिता जाधव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सब मिलके आज गॅस वाहिनीनं पुरवठा करणाऱ्या वाहिनीचं नुकसान झाल्यानं रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय। ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती। अनेक सीएनजी पंपांवर रविवारी रात्री रिक्षा चालकांच्या 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। सीएनजी नसल्यानं रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या। त्यामुळे आज सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले। गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं सीएनजीवर धावत आहेत। ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नसल्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षानं वाहतुकीचा पर्याय निवडतात। या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत, तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसवण्यात आल्या आहेत। सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्यानं अनेक रविवारी सीएनजी पंपावर इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही। त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावं यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती। ठाण्यातील काही सीएनजी पंपावर 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्याचंही चित्र होतं। सीएनजी उपलब्ध न झाल्यानं रिक्षा चालकांचा दैनंदिन व्यवसायही बुडाला, तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्यानं त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। बस थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या, तसंच बसगाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी दिसून येत होती। सर कधीपासून बंद है पेट्रोल? 2 दिन हो गया। कल दोपहर 12 बजे से सब पंप बंद है। रिक्शा वाले परेशान है, जिसके गाड़ी में जितना गैस था चलाए, कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया, कोई कहाँ खड़ी करके घर पे गया। कोई धक्का मार के चला रहे हैं बेचारे, धक्का मार के घर तक पहुंचा रहे हैं। परेशान है सब रिक्शा वाले। हो सर, काय त्रास म्हणजे असा आहे की काल दुपारपासून गाडी पंप बंद आहेत। सगळीकडे जेवढे ठाण्याचे आहेत, मुंबईचे सगळे पंप बंद आहेत। सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गॅस नाही ते बिचारे पंपावरती तासन तास उभे आहेत। तर आता माझी विनंती आहे पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेअरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर केले, कारण सगळ्या पब्लिकला पण हा त्रास खूप होते आणि आम्हाला पण झाले।
बेशिस्त पार्किंगमुळे ठाणेकर अक्षरशः त्रासलेत. यावर उपाय म्हणून ठाणे वाहतूक शाखेनं कडक मोहीम हाती घेतली. थेट रस्त्यावर उतरून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्यानं मनमानी आणि बेशिस्त पार्किंगला आता ब्रेक लागणार आहे. त्यामुळे यापुढे ठाण्यातील रस्त्यावर कुठेही वाहन लावून जात असाल तर मोबाईलवर तात्काळ चलन येणार असा इशाराच पोलिसांनी दिला आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर पार्किंग 1 आणि पार्किंग 2 अशी व्यवस्था असूनही अनेक जण मनमानी पद्धतीनं जागा मिळेल तिथे कशीही वाहनं रस्त्यावर उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. चुकीच्या ठिकाणी लावलेल्या वाहनांमुळे मोठमोठे रस्तेही अरुंद होत आहेत आणि कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनते. वारंवार तक्रारी आल्यानं वाहतूक शाखेनं कठोर पावलं उचलली आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रस्त्यांवर गस्ती पथकं तैनात असून चुकीचं पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कोणतीही सूट न देता दंडाची रीतसर नोंद केली जाते. शहरातील शिस्त राखण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करणं अत्यावश्यक असल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केले. बेशिस्त पार्किंगमुळे शहर ठप्प होत आहे, नियमभंग सहन केला जाणार नाही असा इशाराच वाहतूक शाखेनं दिलाय. आज पहाटे 4:15 वाजण्याच्या सुमारास कोपरी अग्निशमन केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर केल कॉलनी जवळ मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या 9 दुचाकींना आग लागली. ही आग अल्पावधीतच वाढत गेली. परिसरात यामुळे धुराचे लोट पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीनं जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत सुदैवानं कोणालाही इजा झाली नाही. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठी मदत केली. नागरिकांच्या मदतीनं आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेनं सुमारे 4:35 ही आग पूर्णपणे विझवण्यात आली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली होती. या आगीमध्ये सुझुकी एक्सेस, यामा, रॉयल एनफील्ड, सुझुकी, टीव्हीएस अशा 9 दुचाकी पूर्णपणे जळून नष्ट झाल्यात. तर काही वाहनांचे मालकांची ओळख पटली असून काही वाहनं मात्र अज्ञात आहेत. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये दिवा परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. मात्र हा आराखडा तयार करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेलं नसून या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत सुमारे 2000 शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात तक्रारी नोंदवल्या. यामुळे पालिका मुख्यालयात येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
या प्रकल्पातील एक स्थानक ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हातार्डी येथे उभारण्यात येत आहे. असं असतानाच बुलेट रेल्वे स्थानकाकरिता स्थानिक क्षेत्राचा विकासही करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता. त्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रात ठाणे महापालिका क्षेत्रातील दातिवली, म्हातार्डी, बेतावडे, आगासन तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, काटई आणि उसरघर या भागांचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात बाधित होणार असून त्या शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मडवी यांच्यासह 2000 नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात पालिकेत तक्रारी नोंदवल्यात. सर काय सांगाल एकंदरीत काय विषय आणि शेतकऱ्यांनी तुमच्या विरोधात काय विषयाच्या विरोधात निवेदन दिले? ठाणे बुलेट स्टेशन जे आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये आहे त्या बुलेट स्टेशनच्या परिसरातील 1300 एकर जागेवरती बिझनेस हब बनवण्याचं केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय केलाय आणि ठाणे महापालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्यासाठी. त्या बिझनेस हबमध्ये 1300 एकर जमीन बाधित होणार आहे आणि तिथले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांशी कोणताही संवाद साधलेला नाही, त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. परस्पर हा बिझनेस हब जाहीर केलेला आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या कसत असलेल्या जमिनी आहेत, त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या जमिनी आहेत. त्या बाबतीत आज हरकत घेण्याची आजची शेवटची तारीख होती. म्हणून या 4 गावातील सर्व ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शेतकऱ्यांनी अजून इथे हरकती घेतलेल्या आहेत. प्रशासन हरकतीचा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाशी आम्ही बोलणार आहोत, नक्की त्यांची भूमिका काय आहे आणि नंतर या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत. आपण नेहमीच बघतो की हरकती घेऊन पण काय फायदा होत नाही, मात्र ते जे प्रोजेक्ट आहे ते करावेच लागतात. तुमची काय भूमिका असणार? नाही, प्रोजेक्ट बघा, शहराच्या देशाच्या हितासाठी प्रोजेक्ट येणं गरजेचं आहे, पण प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी स्वतःची जागा द्यायची. म्हणजे दिव्याचं उदाहरण घेतलं तर सेंट्रल रेल्वे साठी दिव्याची जागा गेली, दिवा वसई मध्ये दिव्याची जागा गेली, शेतकऱ्यांची जागा गेली, दिवा पनवेल मध्ये शेतकऱ्यांची जागा गेली, बुलेट ट्रेन मध्ये शेतकऱ्यांची, फ्रेट कॅरिडॉर आलाय त्याच्यामध्ये जागा, 5 रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जागा जाते आणि 6वी जागा ही आता बुलेट ट्रेन मध्ये जाते आणि त्याच्यानंतर या बिझनेस हबसाठी 7वी जागा जाणार आहे. प्लस ठाणे शहराचा विकास आराखडा असेल, ठाणे शहरातले डीपी रस्ते असतील, यामध्ये जागा बाधित होणार. शेतकऱ्यांना तुम्ही भूमिहीन करणार आहात का? बिझनेस हबच्या माध्यमातून का तुम्ही 100% इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या देणार आहात का? किंवा ते बिझनेस हब होणार आहे तिथे त्यांना पार्टनरशिप देणार आहात का? काय करणार आहात आणि कसे करणार, कुठे करणार याविषयी चर्चा तर व्हायला पाहिजे. आणि चर्चा न करता जर प्रशासन करणार असेल तर नक्कीच शेतकऱ्यांचे एक भूमिपुत्र म्हणून किंवा शेतकरी म्हणून आमचं अस्तित्व म्हणून आम्ही विरोध करणार आहोत त्याला. तिथे काही राहणारे रहिवासी देखील आहेत, मग ते रहिवाशांचं आपण काय करणार आहोत? बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बाजूला देखील स्लम आहे, पण शेतकऱ्यांना 100% प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आपण बाधित होणार आहे, त्यांना काहीतरी मोबदला द्यायचा आणि त्यांना बेघर करायचा असं काय चालणार होता दिव्यात. दिव्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचा असेल, शेतकऱ्यांना मान्य असेल तरच हा प्रकल्प होईल, नाहीतर इथे शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आमचा देखील पूर्ण विरोध असेल.